के हो। तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये. तर जो व्हिडिओ तुम्ही डेमोमध्ये बघितला आहे तो व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला लाईट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर सर्वप्रथम लाईट मोशन ॲप ओपन केल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे खालती प्रोजेक्टचा जो ऑप्शन दिसतो त्याच्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क आणि शीटची लिंक दिलेली आहे, तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारचा जो बिटमार्क आहे तो मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर ह्यामध्ये जस्ट तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला येण्याचा प्लसवरती टच करून येते, मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला तुमचा जो फोटो असेल तो इथे ॲड करायचा आहे. तर डेमोसाठी मी हा फोटो इथे ॲड करतोय. त्यानंतर वरती तुम्हाला इथे 3 डॉट दिसत आहेत त्याच्यावरती टच करून येते इमेज असेल ती इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या फोटोची लेंथ तुम्हाला 3.7 सेकंद एवढी वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला मी एक एंडिंगचा व्हिडिओ देखील प्रोव्हाइड केलेला आहे, तो व्हिडिओ देखील इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या व्हिडिओची जी ऑडिओ असेल तो इथे तुम्हाला 0 करून घ्यायचा आहे. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला एकदा प्लसवरती टच करून मीडियामध्ये मी तुम्हाला PNG जे प्रोव्हाइड केलेलं आहे ते इथे ॲड करून घ्यायचे पहिल्यांदा. तर हा PNG तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर मूव्हमेंट ट्रान्सफरवरती देखील जाऊन तुम्ही हवा तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकताय. अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर जस्ट तुम्हाला 3.7 सेकंदावरती जाऊन इथे दुसरा PNG इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर ह्याची लेंथ तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून त्याला देखील तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. जेवढं नंतर जस्ट तुम्हाला शिकमध्ये जो इफेक्ट दिले ते इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे. त्यासाठी इथे फोटोवरती टच करून इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे. त्यानंतर बिटमार्क ओपन करून आपली जी इमेज असेल त्यामध्ये अशा प्रकारे इफेक्ट असतील ते अशा प्रकारे पेस्ट करायचे तुम्हाला. बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो इथे तयार झालेला आहे. तर व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट मला इथे एक्सपोर्टवरती टच करून आजचा जो व्हिडिओ असेल तो इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.